नमस्कार मंडळी, माझ्या संगीत व्लॉगमध्ये तुमचं वेलकम आहे। तर आज मी रेसिपी बनवते आहे इडली सांबार चटणी। तर तुम्ही माझी रेसिपी पूर्ण बघत राहा। हे बघा, मी आता इडली बनवते, त्याच्यासाठी हे पीठ आहे, इडलीचं पीठ भिजवलेलं। तर हे पीठ इडलीचं, इडल्या बनवते मी, दाखवते तुम्हाला। हे इडलीच्या भांड्याला मी आता तेल लावून घेते, मग इडल्या कसं चिपकत नाही। आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते। पाणी बघा कसं उकळलंय, उकळा छान आलाय। आता मी त्याच्यामध्ये ठेवून घेते। हे बघा, हे दुसरं भांडं आहे, ते पण ठेवते मी, ठेवून देते इथे। आणि त्याच्यावरती आता झाकण मारते आणि गॅस फुल करते। हे बघा, मी आता सांबार पण बनवणार आहे, तर त्याच्यासाठी ही डाळ घेतली मी शिजवून। हे बघा, छान शिजले। हे बघा, अशी छान शिजली आहे। हे बघा, आता हे बघा, मी सांबार बनवते, त्याच्यासाठी पूर्ण हे सामान घेतलंय। टोमॅटो आहे, कांदा चिरलाय बारीक, शेवग्याच्या शेंगा आहेत, आपलं वांग, भोपळा, कढीपत्ता, कोथिंबीर, चिंच, आणि हे बघा आपला एव्हरेस्ट मसाला, सांबार मसाला आहे, तो आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे। आता मी याच्यामध्ये तेल टाकून घेते। हे बघा, मी आता कढीपत्ता टाकून घेते। कांदा टाकते, असं कांदा परतून घ्यायचा। हे बघा, मीठ टाकते मी याच्यामध्ये थोडंसं, नंतर टाकते। मी टोमॅटो टाकून घेते आता याच्यामध्ये, टोमॅटो परतून घेते। आता थोडासा कच्चाच ठेवायचा टोमॅटो। हा बघा, मी आता हा मसाला टाकते याच्यामध्ये। मी आता परतून घेते, सर्व मसाला वगैरे टाकलाय ना, जरा हलवून घेते असं, वास छान येतोय मसाल्याचा। मी आता पाणी ओतून घेते याच्यामध्ये। आता मी ही डाळ उकडून घेतली, ती त्याच्यामध्ये आता ओतून घेते। मी आता हे वांग टाकून घेते, सर्व भाज्या टाकून घेते सांबारमध्ये। हे वांग आहे, हा भोपळा आहे, सर्व टाकून घेते। शेंगा शेवग्याच्या, चिंच टाकते आणि कोथिंबीर पण टाकून घेते। आणि 10 मिनिटं उकळा यायला द्यायचा ह्याला, मग झालं सांबार तयार। हे बघा, आपण आता इडली बघूया झाली काय, झाकण खोलून बघूया। इडल्या झाल्या आहेत रेडी। आता हे काढून घेऊया, गरम आहे, छान शिजले आहेत, सॉफ्ट इडल्या बघा झाल्या आहेत। आता मी काढून घेते। हे बघा, छान झाले, हे बघा, सॉफ्ट सॉफ्ट झालेत। हे बघा,
ह्या बघा लगेच निघतात. ह्या बघा सॉफ्ट एकदम झालेत. ह्या बघा, ही बघा इडली तयार झाली आहे. आता खायला या सर्वांनी. मी पण खाऊन बघते, तुम्हाला दाखवते. हे बघा सांबार आहे, हे सांबार आहे. सांबार घेते याच्यामध्ये थोडंसं. ही चटणी घेते थोडीशी. खाऊन दाखवते तुम्हाला, तुम्ही पण खायला या. असं मिक्स करून खायचं. छान झाली आहे. सांबार बघते. यम्मी, छान झालंय. तुम्ही पण करतच असाल घरात इडली सांबार चटणी. तरी पण हा व्हिडिओ मी रेसिपीतून तुम्हाला दाखवला आहे. तर माझी रेसिपी कशी झाली आहे इडली सांबार चटणीची ते सांगा मला. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण खायला या. चला बाय.